Audio Jungle. जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर भावांनो, माझं नाव आहे सुनील मस्के, तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल सुनील मस्के 358। तर भावांनो, तुमच्यासाठी खूप खास ट्रेंडिंग असा स्टेटस तयार करून घेऊन आलेलो आहे। तर भावांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा, कुठे स्किप करायचं नाही, कारण भावांनो तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल आणि जो मटेरियलला पासवर्ड दिलेला तो पासवर्ड तुम्हाला मिळून जाईल। तर भावांनो, आजचे जे ट्युटोरियल आहे ते खास तुमच्यासाठीच घेऊन आलेलो आहे। तर भावांनो, अवघे 2च दिवस बाकी राहिले आहेत राज्याभिषेक सोहळा यायला। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा असतो 6 जूनला। तर भावांनो, त्या दिनानिमित्त आपण स्टेटस तयार करणार आहोत आणि त्या दिनानिमित्त भावांनो हे ट्युटोरियल घेऊन आलेलो आहे। तर भावांनो, तुम्ही लवकरात लवकर असे स्टेटस तयार करा आणि लवकरात लवकर यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला असे स्टेटस तयार करून अपलोड करा। तर भावांनो, तुम्हाला इथं काय करायचे, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका, कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल आणि मटेरियलसुद्धा मिळून जाईल। तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, अगोदर अलाइट मोशन ॲप्लिकेशन नसेल तुमच्याकडे तर ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। डाउनलोड करताना काय प्रॉब्लेम येत असेल तर मला इंस्टाग्राम आय-डीला विचारा, ते तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देत जाईल। आणि भावांनो, ते अलाइट मोशन ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 2 प्रोजेक्ट दिलेले आहेत, एक बीटमार्क प्रोजेक्ट आणि दुसरा शेक इफेक्ट प्रोजेक्ट। तर भावांनो, ते दोन्ही प्रोजेक्ट तुम्हाला अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। ते इम्पोर्ट केल्यानंतर सिम्पली आपल्याला स्टेटस तयार करायचा आहे। तर भावांनो, तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि इंस्टाग्राम आय-डीला फॉलो केले नसेल तर दोन्हीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, तिथे जाऊन तुम्ही दोन्हीला फॉलो करू शकता। तर भावांनो, तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हा, कारण तेथे सर्व व्हिडिओचे मटेरियल आणि सर्व व्हिडिओचे ट्युटोरियल आणि सर्व एडिटिंग ॲप्लिकेशन देत असतो। आणि भावांनो, तुम्ही इंस्टाग्राम आय-डीला फॉलो करा, कारण भावांनो तेथे तुम्हाला प्रत्येक ट्युटोरियलचे तुम्हाला भावांनो तेथे रील्स पाहायला मिळतील आणि ते किती व्हायरल होत आहेत ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल। तर सिम्पली भावांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे स्टेटस तयार करू शकताल। तर भावांनो, चला आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सिम्पली भावांनो, हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसून जाईल। तर भावांनो, माझं नेट चालू नसल्यामुळे तुम्हाला हे सर्व्हर डाऊन दिसेल, तर तुमचं नेट भावांनो चालू करून घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला ते कनेक्ट सर्व्हर दिसून जाईल। आणि सिम्पली तुम्हाला काय करायचे, खालच्या बाजूला जे प्रोजेक्ट ऑप्शन दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचे, कारण भावांनो आपण जे इम्पोर्ट केलेले शेक इफेक्ट प्रोजेक्ट आणि बीटमार्क प्रोजेक्ट आहे ना, ते या प्रोजेक्टमध्ये येऊन जाईल। तर या प्रोजेक्टवरती क्लिक करायचे। या प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट असे तुम्हाला 2 प्रोजेक्ट दिले आहेत। तर या बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे। तर भावांनो, पाहू शकता या सॉन्गला मी बीटमार्क करून दिलेलं आहे। जर भावांनो तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला इथं प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह करून देत जाईल। तुम्ही फक्त मला इंस्टाग्राम आय-डीला मेसेज करा, नाहीतर भावांनो इंस्टाग्राम आय-डीवरती आपला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपचा, त्याच्यावरती सुद्धा भावांनो तुम्ही मेसेज करा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देत जाईल। तर आपले मटेरियल जे आहे ना, ते मटेरियल ते स्टेप बाय स्टेप ॲड करून घ्यायचं आहे। प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो आपले मटेरियलचे फोल्डर जे आहे ना, ते मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता भावांनो, हे तुम्हाला सर्व मी मटेरियल दिलेलं आहे, ओव्हरली व्हिडिओसुद्धा दिलेले आहेत। तर सिम्पली तुम्हाला इथं काय करायचं आहे, हे सर्व PNG आहेत ना, हे सर्व PNG तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचे आहेत। तर भावांनो, पहिल्यांदा PNG तुम्हाला ही 1 नंबर आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे। तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर प्लस करून घ्यायचं आहे। प्लस केल्यानंतर भावांनो तुम्हाला या PNGची लेंथ जी आहे ती 2.0 इथपर्यंत ठेवून घ्यायची आहे। पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो तुम्हाला हे PNG असे सिलेक्ट करायचे आहेत आणि व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहेत। त्या 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून असे व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहेत आणि वाढलेला पार्ट जो आहे तो पार्ट व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। तर भावांनो, हे तुम्हाला व्यवस्थित अशा सर्व PNG ॲड करून घ्यायचे आहेत।
ह्या भावांनो PNG ॲड केल्यानंतर आता सिम्पली तुम्हाला 7.11 पासून हे बीट मार्क दिले आहेत ना, या बीट मार्कनं आपल्याला व्यवस्थित फोटो ॲड करून घ्यायचे आहेत 10.19 पर्यंत. तर भावांनो 10.19 पर्यंत हे सर्व व्यवस्थित फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो व्यवस्थित असे सर्व फोटो सिलेक्ट करायचे आहेत. असे भावांनो फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला 2 नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि व्यवस्थित भावांनो हे फोटो इथपर्यंत असतील तर व्यवस्थित हे कट करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे आणि व्यवस्थित भावांनो हे सर्व फोटो जे आहेत ना ते सेट करून घ्यायचे आहेत. तर भावांनो तुम्हाला मी काही फोटो सिलेक्ट करून देतो, कारण भावांनो आपला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तुम्हाला भावांनो व्हिडिओ बघताना खूप कंटाळा येईल, त्याच्यामुळे हा व्हिडिओ भावांनो मी थोडा कमी करतो. तर असे व्यवस्थित भावांनो हे सर्व फोटो 10.19 पर्यंत ॲड करून घ्यायचे आहेत. असे व्यवस्थित भावांनो फोटो ॲड केल्यानंतर आता 10.19 पासून एक फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचा. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो तुम्हाला सिम्पली इथं कोठे एक फोटो सेट करून घ्यायचा, जो तुम्हाला व्यवस्थित वाटेल तो हा फोटो सिलेक्ट करा, प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर भावांनो 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करा आणि भावांनो याची लेंथ तुम्हाला 14.04 इथपर्यंत ठेवून घ्यायचे. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर आता भावांनो इथे एक आपल्याला रेक्टँगल ॲड करून घ्यायचा आहे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचा आहे. हा रेक्टँगल सिलेक्ट करून 3 डॉटवरती क्लिक करून तुम्हाला फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे आणि भावांनो याची लेंथ तुम्हाला 14.4 इथपर्यंत ठेवून घ्यायची आहे. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं, ॲड इफेक्टमध्ये जाऊन भावांनो तुम्हाला इथं इफेक्ट सर्च करायचा आहे, नाहीतर तुम्हाला ऑप्सिटी याच्यावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला ब्लिंक इफेक्ट दिसत असेल ना याच्यावरती जायचे आणि तुम्हाला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर हा तुम्हाला पूर्ण फ्रिक्वेन्सी ठेवून घ्यायची आहे. व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर पाहू शकता असं दिसेल. या रेक्टँगलवरती क्लिक करायचं आहे. रेक्टँगलचा कलर जो आहे तो भावांनो पांढरा ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित पांढरा ठेवून घेतल्यानंतर आता 14.4 पासून भावांनो तुम्हाला सर्व व्यवस्थित फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर सिम्पली 14.4 पासून व्यवस्थित भावांनो फोटो ॲड करून घ्या. तर प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो तुम्हाला हे सर्व फोटो व्यवस्थित दिसून जातील. हे फोटो सिलेक्ट असे करायचे आहेत. तर भावांनो तुम्हाला मी काही फोटोज सिलेक्ट करून दाखवतो, बाकीचे फोटो तुम्ही व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहेत. हे फोटो असे व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आणि वाढलेला पार्ट असं व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. आणि भावांनो 3 डॉटवरती क्लिक करून तुम्हाला फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे. तर व्यवस्थित भावांनो हे सर्व फोटो असे ॲड करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असेल तर हा प्रॉब्लेम तुमचा मी सॉल्व करून देत जाईन. तर भावांनो फोटो असे व्यवस्थित हे ॲड करून घ्या. जर भावांनो खरं तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटत असेल तर प्रॉब्लेम तुमचा सॉल्व करून देत जाईन. आणि भावांनो जर तुम्हाला आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे स्टेटस तयार करू शकताल. तर भावांनो तुम्हाला मी इथपर्यंतच हे फोटो ॲड करून दाखवतो, कारण तुम्हाला भावांनो पुढचे फोटो ॲड करायचे जर असतील तर आपला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, त्याच्यामुळे तुम्हाला कंटाळासुद्धा येईल. तर असे व्यवस्थित भावांनो हे सर्व फोटो ॲड केल्यानंतर आता आपल्याला इथं शेक इफेक्ट प्रोजेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तर भावांनो ते प्रोजेक्ट ओपन करून घ्या. तर हे प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला पहिला इफेक्ट आहे ना याच्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. कॉपी इफेक्ट केल्यानंतर भावांनो तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आणि हे PNG ॲड केले आहेत ना, या PNGला इफेक्ट व्यवस्थित ॲड करून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित भावांनो इफेक्ट ॲड करून घ्या. तर तुम्हाला जर असा काय प्रॉब्लेम येत असेल तर ते सुद्धा विचारा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करून देत जाईन. तर भावांनो असे व्यवस्थित हे इफेक्ट ॲड करून घ्यायचे आहेत फक्त PNGला. तर PNGला भावांनो व्यवस्थित इफेक्ट ॲड केल्यानंतर तुम्हाला टेलचा इफेक्ट आहे ना बंद करून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित भावांनो हे टेलचं इफेक्ट बंद करून घ्या तिन्ही इफेक्टमधला. तर भावांनो व्यवस्थित हा इफेक्ट बंद केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं आता काय करायचे, ह्या 7.11 इथून तुम्हाला दुसरा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्या. तर शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर हा 2 नंबरचा इफेक्ट आहे, याच्यावरती क्लिक करा. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्या. आणि भावांनो तुम्हाला बीटमार्कवरती येऊन 7.11 तिथून तुम्हाला दुसऱ्या फोटोनं हा इफेक्ट व्यवस्थित ॲड करून घ्यायचा आहे. तर भावांनो हा इफेक्ट व्यवस्थित ॲड करून घ्या. तर भावांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका, कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल आणि मटेरियलला पासवर्ड आहे तो पासवर्डसुद्धा मिळून जाईल.
तर भावांनो व्यवस्थित असा इफेक्ट ॲड केल्यानंतर उरलेल्या सर्व फोटोंना सुद्धा इफेक्ट ॲड करून घ्या. आणि तुम्हाला आता भावांनो 14.4 या बीट मार्कपासून दुसरा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. तर हे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 3 नंबरचे इफेक्ट दिसत असेल, याच्यावरती क्लिक करा. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्या. आणि भावांनो तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्टवरती येऊन सिम्पली तुम्हाला त्या 14.4 त्या बीट मार्कपासून व्यवस्थित हे सर्व फोटोंना इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तर भावांनो व्यवस्थित असं इफेक्ट ॲड करून घ्यायचे आहेत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पासवर्डसुद्धा मिळून जाईल आणि स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल. तर भावांनो आपल्या भावाला तुम्ही फुल सपोर्ट करत नाहीत. आपले व्ह्यूज पाहू शकता तुम्ही किती येत आहेत. तर भावांनो व्ह्यूज पूर्ण येऊ देत जावा. तुम्हाला सर्व व्हिडिओचे ट्युटोरियल आणि सर्व व्हिडिओचे मटेरियल देत असतो. तर सिम्पली असे व्यवस्थित हे ॲड केल्यानंतर आता तुम्हाला ते एक PNG ॲड करून घ्यायचे आहे. तर सिम्पली तुम्हाला 7.11 इथे यायचं आहे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. हा रेक्टँगल सिलेक्ट करायचा आहे. 3 डॉटवरती क्लिक करून तुम्हाला फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे भावांनो. आणि याची लेंथ जी आहे ना ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित याची लेंथ शेवटपर्यंत वाढविल्यानंतर या रेक्टँगलवरती क्लिक करा. कलरमध्ये जाऊन 3 नंबरचा ऑप्शन यूज करा. व्यवस्थित खालच्या बाजूला सेट करून घ्या. आणि पांढरा कलर वरती ठेवून घ्यायचा आणि काळा कलर खालच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे. आणि बॅक यायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑप्सिटीमध्ये जाऊन डार्किनमध्ये जाऊन मल्टिपल करायचे. तर भावांनो पाहू शकता PNG तयार झालेली दिसून जाईल. पुन्हा तुम्हाला 14.4 या बीट मार्कवरती यायचं आहे. या बीट मार्कवरती आल्यानंतर आपल्याला ते PNG ॲड करून घ्यायचे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा. मीडियामध्ये जाऊन भावांनो तुम्हाला PNG दिले याच्यावरती क्लिक करा. मोन ट्रान्सफरवरती जाऊन रोटेशनच्या ऑप्शनमध्ये जाऊन व्यवस्थित तुम्हाला भावांनो सेट करून घ्यायचे आहे. आणि खालच्या बाजूलाही भावांनो व्यवस्थित अशी सेट करून घ्यायचे आहे. अशी व्यवस्थित सेट केल्यानंतर मोन ट्रान्सफरवरती जाऊन साईज कमी करून घ्यायची आहे. आणि याची लेंथ तुम्हाला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर भावांनो आपला टेटस जो आहे तो टेटस तयार झालेला आहे. तर उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला जो ॲरो दिसत असेल ना त्या ॲरोवरती क्लिक करायचे आहे. व्हिडिओमध्ये जायचं आहे. क्वालिटी जेवढी ठेवायची आहे ती ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या. तर भावांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. असे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर भावांनो मला डेमो पाठवा, त्याच्यावरची ट्युटोरियल घेऊन येत जाईल. तर भावांनो भेटू पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.